नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लाईट हाऊस मध्ये स्टुडंट एक्झिट सर्व्हे भरण्याची पद्धत. स्टुडंट एक्झिट सर्व्हे भरण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला जे आहे ते लाईट हाऊस जे आहे ते वेब पोर्टल वरून लॉग इन करायचे आहे. त्यासाठी वेबसाईट आहे महाराष्ट्र.lighthouse.net.in. या वेबसाईट वरती जायचं आहे. वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर जे आहे तर खात्री करून घ्यायची सर्वप्रथम मित्रांनो की आपल्या विषयास प्रविष्ट असलेले सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपण लाईट हाऊस मध्ये केलेलं आहे का नाही त्याची खात्री करून घ्यायची आहे. ते करण्यासाठी आपल्याला मास्टर मध्ये जायचं आहे. मास्टर मध्ये गेल्याच्या नंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तिथे आपल्याला आपण आपल्या विषयास प्रविष्ट असलेले विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन जे केलेले विद्यार्थी जे आहेत ते इथे दिसून येतील. मित्रांनो, सांगू इच्छितो की आपल्याला जर विद्यार्थ्यांचा एक्झिट सर्व्हे भरायचा आहे तर त्यासाठी आवश्यक म्हणजे काय की विद्यार्थ्यांचा डेटा जो आहे म्हणजे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन मध्ये, स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये. जर त्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम चेक करून घ्यायचे की सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपली पूर्ण आहे का नाही. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला जे आहे तर स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये गेल्याच्या नंतर जे आहे तर या ठिकाणी आपल्याला आपण बघू इच्छिता म्हणजे बघू शकता की इथे फादर नेम, मदर नेम, गार्डियन नेम आणि डेट ऑफ बर्थ जे आहे विद्यार्थ्यांचं ते भरलेलं नाही, कारण ते जे आहे ते अपूर्ण माहिती आहे. तर ती आपल्याला सर्वप्रथम पूर्ण करून घ्यायची आहे. पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऍक्शन मध्ये जे आहे ऍक्शन मध्ये पेनासारखं साईन दिसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. तिथे क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते एडिट स्टुडंट रजिस्ट्रेशन डिटेल हा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये आवश्यक असलेल्या सर्व फील्ड ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत. सांगू इच्छितो की ज्या स्टार फील्ड आहेत त्या सर्व मॅन्डेटरी फील्ड आहेत, त्या फील्ड भरणे गरजेचं आहे. तर त्या सर्व मॅन्डेटरी फील्ड ज्या आहेत त्या पूर्णपणे भरून घ्यायच्या आहेत. भरल्याच्या नंतर जे आहे ते अपडेशन वरती क्लिक करायचं आहे. अपडेट वरती क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची डिटेल जी आहे ती अपडेट होईल, म्हणजे वन बाय वन जे आहे ते आपल्याला अपडेट करून घ्यायचे. पूर्ण विद्यार्थ्याची डिटेल अपडेट केल्यानंतरच आपल्याला स्टुडंट क्लास अँड असेसमेंट या फॉर्म वरती जायचं आहे. स्टुडंट क्लास अँड असेसमेंट या टॅब वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे विद्यार्थ्यांची जे आहे म्हणजे स्टुडंट क्लास अँड असेसमेंट डिटेल्स मध्ये विद्यार्थ्यांचे नाव आणि त्यांचे डिटेल्स जे आहे ते आपल्याला बघावयास मिळतील. सांगू इच्छितो की आपण स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये पूर्ण विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतरच ऍक्शन मध्ये जे आहे ते तुम्हाला इथे टॅब ओपन होतील, म्हणजे जसं की विद्यार्थ्याची क्लास अँड असेसमेंट डिटेल भरण्यासाठी जे आहे जे टॅब आहे म्हणजे जे आयकॉन आहे की पेन्सिल सारखा तो तेव्हाच ओपन होतो ज्या वेळेस सर्व विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती आपण लाईट हाऊस मध्ये पूर्णपणे अपडेट केलेली असते स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये. तर आपण आता बघितलं की स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये आपण पूर्ण विद्यार्थ्याची वन बाय वन माहिती जी आहे ती अपडेट करून घेतलेली आहे. अपडेट केल्यानंतरच जर बघा पूर्ण विद्यार्थ्याची जी माहिती आहे फादर नेम, मदर नेम, गार्डियन नेम, डेट ऑफ बर्थ वगैरे हे जे आहे ते इथे अपडेट केलेलं आहे. अपडेट केल्यानंतरच जे आहे ते इथे पेनाचं जे साईन आहे ते आपल्याला आलेलं आहे. बरेच विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की या ठिकाणी सर मी लॉग इन केल्याच्या नंतर मला असं आयकॉन वगैरे दिसत नाहीये. ते आयकॉन न दिसण्याचं कारण असं आहे की मास्टर मध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये गेल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती आपण अद्यावत केलेली नाहीये. तर आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम ती माहिती पूर्णपणे अद्यावत करून घ्यायची म्हणजे अपडेट करून घ्यायची आहे. अपडेट झाल्याच्या नंतरच आपल्याला जे आहे ते स्टुडंट क्लास अँड असेसमेंट मध्ये यायचं आहे. स्टुडंट क्लास अँड असेसमेंट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक पेनासारखं साईन दिसेल, तिथे क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर एडिट स्टुडंट क्लास अँड असेसमेंट हा फॉर्म ओपन होईल. या फॉर्म मध्ये आपल्याला जे आहे जे पण काही मॅन्डेटरी फील्ड्स आहेत त्या पूर्णपणे भरून घ्यायच्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्याचं नाव म्हणजे विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव हे तर ऑलरेडी आपण फिल केलेलं असतं. या ठिकाणी जर फिल केलेलं नसेल तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला जे आहे ते इथे स्टुडंट क्लास असेसमेंट टू बी कंडक्टेड या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं असेल, तिथे तुम्हाला येस करायचंय. त्या ठिकाणी येस केल्याच्या नंतर जे आहे ती इथे पूर्णपणे माहिती पूर्ण भरली त्यानंतर अपडेट करायचं आहे. अपडेट करून असं वन बाय वन करून जेवढे पण विद्यार्थी आपले 10वी आणि 12वीचे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची ही क्लास अँड असेसमेंट डिटेल जे आहे ही पूर्णपणे भरून घ्यायची आहे. क्लास अँड असेसमेंट डिटेल पूर्ण विद्यार्थ्याची भरून झाल्यानंतरच आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये जायचंय. ट्रान्झॅक्शन मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला स्टुडंट म्हणजे वेटिंग स्टुडंट एक्झिट सर्व्हे डिटेल्स हा 3 नंबरचा टॅब आहे. त्या 3 नंबरच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बाय डिफॉल्ट इथे 10वीचे रजिस्टर केलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती तुमच्या समोर अशी ओपन होईल. ठीक आहे,
त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ऍक्शन मध्ये जे आहे ऍक्शनच्या टॅब मध्ये एक ग्राफ सारखं साईन दिसेल. त्या ग्राफ सारख्या साईन वरती आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. त्या साईन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थ्यांचा एक्झिट सर्वेचा जो फॉर्म आहे तो आपल्या समोर ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये सुद्धा सेम आपल्याला ज्या पण काही मॅन्डेटरी फील्ड आहेत, जसं की त्या फॉर्म मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस भरणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं विलेज जे आहे ते विलेज एंटर करणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी कुठल्या जिल्ह्याचा आहे ते विद्यार्थ्याचा जिल्हा जो आहे तो आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे. आपण आता इथे बघूयात की विद्यार्थ्याचे जे डिटेल्स आहे त्या डिटेल मध्ये आपण विद्यार्थ्यांचं जिल्हा वगैरे जे आहे ते आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल हा विद्यार्थी जो आहे तो यवतमाळचा आहे, म्हणून आपण त्याला विद्यार्थ्याचं जे आहे गावाचं नाव जे आहे ते मी एंटर केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा जिल्हा जो आहे तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर विद्यार्थ्याचा तालुका जो आहे तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर विद्यार्थ्याचा जो पण काही पिनकोड असेल तो पिनकोड तिथल्या डिस्ट्रिक्टचा जो आहे डिस्ट्रिक्टचा तो पिनकोड जे आहे ते एंटर करायचा आहे. पिनकोड एंटर केल्याच्या नंतर आपल्याला ऑटोमॅटिकली जे आहे ते विद्यार्थ्याचा ऍड्रेस जे आहे तो ऍड्रेस इथे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थ्यांना. ते प्रश्न आपल्याला विद्यार्थ्याकडून विचारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच इथे काय करायचे आहेत, आपल्याला फिल करायचे आहेत. किंवा जेव्हा पण कधी आपण हा फॉर्म भरत असणार त्यावेळेस विद्यार्थ्याला सोबत ठेवायचा आहे आणि त्याला हे प्रश्न विचारूनच त्याच्यावरती काय करायचंय, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारलेला आहे की बाबा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी 10वीच्या नंतर शिक्षण घेऊ इच्छितो का, म्हणजे 10वीच्या नंतर पुढे त्याला शिकायचं आहे का किंवा नाही. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. मी इथे येस निवडलेलं आहे. येस निवडल्याच्या नंतर जे आहे विद्यार्थी पार्ट टाइम करणार आहे का फुल टाइम एज्युकेशन, म्हणजे पार्ट टाइम एज्युकेशन पूर्ण करणार आहे का फुल टाइम. मग फुल टाइम असेल तर फुल टाइम, पार्ट टाइम असेल तर पार्ट टाइम निवडायचं आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट द कोर्स, म्हणजे विद्यार्थ्याला जे आहे ते कुठल्या स्ट्रीमला जायचं, कोर्स घ्यायचा आहे. म्हणजे त्याला 11वी-12वी कम्प्लीट करायची आहे, डिप्लोमा करायचा आहे, सर्टिफिकेशन कोर्स करायचा आहे, ऑदर किंवा डिसाईड केलेलं नाहीये. तर आपण अज्युम करूयात की ह्या विद्यार्थ्याला जे आहे ते 11वी कम्प्लीट करायचं आहे. 11वीला ऍडमिशन घ्यायचं आहे. 11वी मध्ये सुद्धा जे आहे तो विद्यार्थी सायन्स मध्ये जाऊ इच्छितो, कॉमर्स मध्ये जाऊ इच्छितो किंवा आर्ट्स मध्ये, तर योग्य तो पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे विद्यार्थ्याला विचारूनच. इथे आपण सायन्स निवडलेला आहे, विद्यार्थ्याला विचारूनच आपल्याला जे आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर डज द फील्ड ऑफ स्टडीज कंटेन वोकेशनल सब्जेक्ट, तुम्ही तुमच्या विषयामध्ये जे आहे ते वोकेशनल सब्जेक्ट जो आहे म्हणजे वोकेशनल सब्जेक्टचं एज्युकेशन घेऊ शकतात का. येस असेल तर येस, नो असेल तर नो. त्यानंतर विल यू कंटिन्यू वोकेशनल एज्युकेशन इन क्लास 11, तुम्हाला 11वी मध्ये वोकेशनल एज्युकेशन कंटिन्यू करायचं आहे का. असेल तर येस, नसेल तर नो. योग्य तो पर्याय आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. त्यानंतर आहे विल यू कंटिन्यू द सेम ट्रेड, म्हणजे सेम सेक्टर, म्हणजे ज्या विषयात ऑलरेडी विद्यार्थी आहे त्याच विषयामध्ये त्याला कम्प्लीट करायचं आहे किंवा ऑदर. जर येस असेल तर येस, ऑदर असेल तर कुठल्या सेक्टरमध्ये जायचं आहे त्या सेक्टरचं जे नाव आहे ते आपल्याला इथे काय करायचंय, निवडायचं आहे. ठीक आहे. ते निवडल्याच्या नंतर जे आहे आर यू करंटली एम्प्लॉईड, विद्यार्थी म्हणजे जॉब वगैरे करतोय का. असेल तर येस, येस असेल तर कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब करतोय त्याच्या डिटेल जे आहेत त्या इथे दिलेल्या आहेत, त्या पूर्ण आपल्याला फिल करायचं आहे. जसं की एम्प्लॉयमेंट टायटल कुठल्या, म्हणजे टायटल काय आहे जॉबचं. त्यानंतर एम्प्लॉयमेंट कसं, सॅलराईड पर्सन आहे, विजेस वरती काम करतोय का बिझनेस वगैरे आहे, पार्ट टाइम करतोय, पार्ट टाइम असेल तर पार्ट टाइम, फुल टाइम असेल तर फुल टाइम. त्याच्यानंतर सेक्टर ऑफ एम्प्लॉयमेंट, कुठल्या सेक्टरमध्ये तुमची एम्प्लॉयमेंट आहे विद्यार्थ्याची ते निवडायचं आहे. त्यानंतर इज युअर एम्प्लॉयमेंट रिलिव्हंट टू वोकेशनल कोर्स स्किल दॅट यू कम्प्लिटेड, म्हणजे तुम्ही ज्या सेक्टरमध्ये जॉब करताय तर म्हणजे ज्या सेक्टरमध्ये तुम्ही एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे वोकेशनल एज्युकेशन, त्या सेक्टरमध्ये तुम्हाला तुमची जॉब मिळालेली आहे का. येस असेल तर येस, नो असेल तर नो निवडायचं आहे. ठीक आहे. तर हे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना विचारूनच कम्प्लीट करायचे आहेत. त्यानंतर आहे सपोर्ट, म्हणजे डू यू वॉन्ट टू परस्यू एनी स्किल ट्रेनिंग, म्हणजे विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारचा आयटीआय वगैरे जे आहे आयटीआय किंवा पीएमकेकेवाय प्रायव्हेट ट्रेनिंग सेंटर यांच्याकडनं काही स्किल वगैरे म्हणजे घेणं म्हणजे घेऊ इच्छिता का, म्हणजे विद्यार्थी घेऊ इच्छितो का. तर त्यासाठी आपल्याला येस असेल तर येस, नो असेल तर नो निवडायचंय. येस असेल तर आपल्याला त्याचं नेचर निवडायचंय, पार्ट टाइम करायचंय का फुल टाइम करायचंय, ते नेचर जे आहे ते आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर हॅव यू रजिस्टर्ड ऑन एम्प्लॉयमेंट पोर्टल, एम्प्लॉयमेंटच्या पोर्टलवरती रजिस्टर केलेलं आहे का विद्यार्थ्याने. येस असेल तर येस, नो असेल तर नो, नो निवडायचं आहे. यस निवडलं तर आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर एम्प्लॉयमेंट पोर्टल जे आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट पोर्टलचे जे म्हणजे नॅशनल एम्प्लॉयमेंट पोर्टलवरती रजिस्टर केलेलं आहे
का स्टेट एम्प्लॉयमेंट पोर्टलवरती रजिस्टर केलेला आहे का किंवा अन्य कुठल्या. तर जो पण काही योग्य पर्याय आहे तो आपल्याला काय करायचा इथे निवडायचा आहे. त्यानंतर विलिंग टू गेट रजिस्टर एनपीएस पोर्टल, तुम्हाला नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे का, असेल तर येस निवडायचा, नसेल तर नो निवडायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर डू वॉन्ट टू नो अबाउट अपॉर्च्युनिटी स्किल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, टेक्निकल अप्रेंटिसशिप वगैरे त्यांच्याकडनं तुम्हाला काही म्हणजे इन्फॉर्मेशन जे आहे तर तुम्हाला हवी आहे का, म्हणजे येणं अपेक्षित आहे किंवा हवी आहे का. तर येस असेल तर येस, नो असेल तर नो आपल्याला काय करायचंय निवडायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे की कॅन वोकेशनल ट्रेनर, वोकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर इन अँड इंडिया ऑर डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन गेट इन टच विथ यू, म्हणजेच काय की तुमचा कोर्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर जे आहे किंवा वोकेशनल एज्युकेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर फ्युचरमध्ये आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन संधी ज्या असतील तर त्या संबंधित कॉल्स आणि मेसेजेस जे आहे व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल्सद्वारे किंवा मेसेजद्वारे तुम्हाला पाठवू शकतो का. असेल तर येस करायचे, हो असेल तर हो करायचे, नाही असेल तर नो करायचं आहे. यस करायचं आहे असेल तर ठीक आहे हे निवडायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आयडी जे आहे तर ईमेल आयडी ऑलरेडी आपण कलेक्ट केलेला असेल तर टाकायचा आहे. किंवा इथे एक ऑप्शन आहे की सर्वे कम्प्लिटेड बाय स्टुडंट, म्हणजे इथे जे आहे इन्फॉर्मेशन आपल्याला जे आहे सर्वे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे की सर्वे जो आहे तो विद्यार्थ्यांनी कम्प्लीट केलाय किंवा त्याच्या पालकांनी पूर्ण केलाय. तर विद्यार्थी असेल तर विद्यार्थी, पालकांनी केलेला असेल तर पालक. तर विद्यार्थी निवडलेला आहे इथे, विद्यार्थ्यांनी केला तर विद्यार्थ्यांचा निवडायचा. त्यानंतर एक्झिट सर्वे कम्प्लीट करण्याची जी तारीख आहे, कम्प्लिटेड जे डेट आहे ती डेट. नंतर रिमार्क मध्ये जर तुम्हाला काही रिमार्क असेल, विद्यार्थ्यांना काही टाकायचं असेल तर रिमार्क मध्ये रिमार्क टाकू शकता. अशा प्रकारे काय करायचे पूर्ण फील्ड ज्या आहेत त्या भरून घ्यायचे. मित्रांनो इथे सांगू इच्छितो की ज्या पण काही स्टार रेड स्टार मार्क केलेल्या फील्ड असतील तर त्या फील्ड ज्या आहेत त्या मॅन्डेटरी फील्ड आहेत, त्या कुठल्याही प्रकारे ब्लँक ठेवायच्या नाहीये. त्या जर एखादी फील्ड ब्लँक जर असेल तर आणि तुम्ही जर सेव्ह करत असाल डेटा तर तो ती जी माहिती आहे ती सेव्ह होणार नाही, तिथे आपल्याला एरर येईल. तर त्यासाठी काय करायचंय, जर सेव्ह करताना जर असा काही एरर आला तर इथे चेक करू शकता की ज्या ज्या फील्ड तुमच्या एम्प्टी आहेत तर त्या फील्ड आपल्याला काय करायचे सर्वप्रथम त्या भरून घ्यायच्या आहेत. त्या फील्ड भरल्याच्या नंतरच आपण जे आहे तो आपल्या विद्यार्थ्याचा डेटा जो आहे आपण आपल्या विद्यार्थ्याचा जो एक्झिट सर्वे जो आहे तो पूर्ण करू शकतो. तर इथे मी आपण आता सेव्ह करूयात. सेव्ह केलं, सेव्ह केल्याच्या नंतर जे आहे तर अशा प्रकारे जे आहे ते आपण आपली पूर्ण विद्यार्थ्याची माहिती जी आहे ती माहिती भरल्याच्या नंतर इथे काय करायचे सेव्ह करायचे. सेव्ह केल्याच्या नंतर जे आहे तर इथे तुम्हाला जेव्हा आपण स्टुडंट एक्झिट सर्वे मध्ये जाल तर एक्झिट सर्वे मध्ये गेल्याच्या नंतर इथे जे आहे स्टेटस जे आहे त्या स्टेटस वरती जे आहे ते आपल्याला इथे एक ओकेची एक टिक अशी येऊन जाते आणि त्या टिक वरती जे आहे ते गृहीत धरलं जातं की त्या विद्यार्थ्याचा जो सर्वे आहे तो भरलेला आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक सर्वे जो आहे तो आपण आता इथे कम्प्लीट करून बघूया. विद्यार्थ्याचं रिलीजन जे आहे ते रिलीजन निवडलेलं आहे. विद्यार्थ्याचा गावाचं नाव निवडलेलं आहे. विद्यार्थ्याचं गावाचं नाव निवडल्यानंतर विद्यार्थ्याचं जे आहे मी जिल्हा हा डेमो डेमो डेटा आहे, डेमो म्हणून मी भरत आहे. जो योग्य ती माहिती जी आहे ते विद्यार्थ्याला विचारून सर्वांनी काय करायचे भरायची आहे. हे भरल्याच्या नंतर जे आहे तर आपण विद्यार्थ्याला जे आहे तर म्हणजे विद्यार्थी जे आहे सायन्सला जायचंय का आर्टला जायचंय तर ते विचारून त्या विद्यार्थ्याला जे आहे ते पूर्णपणे माहिती जी आहे विद्यार्थ्याकडनं विचारून जे आहे ते आपण काय करायची भरून घ्यायची आहे. ठीक आहे. ती माहिती भरल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला आपण आता एक माहिती जी आहे ती इथे भरून घेऊयात. माहिती जी आहे ती आपल्याला भरून घ्यायची. त्यानंतर हे बघा आता आपण सर्व जे आहे ती माहिती पूर्णपणे भरलेली आहे. विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते विद्यार्थ्यांनी एक्झिट सर्वे जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे आणि इथे काय करले मी सेव्ह करतोय. सेव्ह केल्याच्या नंतर बघा इथे तुम्हाला जे आहे ते जेव्हा आपण एक्झिट सर्वे मध्ये परत जाऊ तर तिथे बघा इथे साईन येते. ठीक आहे, डोळ्याचं साईन येते म्हणजेच काय की आपण आपला एक्झिट सर्वे जो आहे तो भरलेला आहे. भरलेल्या एक्झिट सर्वे मध्ये सुद्धा जर तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर इथे पेनाचं साईन आहे. तर याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही जे आहे ते एखादी फील्ड जर चुकून आपली जर सिलेक्ट झालेली असेल तर ती सुद्धा फील्ड जी आहे ते आपण नंतर जी आहे ती चेंज करू शकतो, म्हणजेच काय अपडेट करू शकतो. तर निश्चितपणे आपल्याला काय करायचं पूर्ण विद्यार्थ्याचा डेटा जो आहे तो 1 बाय 1 अशा प्रकारे जे आहे सर्व विद्यार्थ्याचा एक्झिट सर्वे जो आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला 12वी असेल तर 12वी साठी आपल्याला काय करायचंय इथे जे आहे तर इथे तुम्हाला क्लासमध्ये इथे 12वी दिसेल ते 12वी निवडायचे आणि 12वी निवडून या 12वीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा एक्झिट सर्वे जो आहे तो आपल्याला इथेच कम्प्लीट करून घ्यायचा आहे.
10वी असेल तर 10वी इथं निवडायचं आहे. 10वी निवडल्याच्या नंतर 10वीचा विद्यार्थ्यांचा एक्झिट सर्वेचा जो डेटा आहे, एक्झिट सर्वे जो आहे तो इथे आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जे आहे ते आपण आपल्या विद्यार्थ्याचा जो एक्झिट सर्वे आहे तो पूर्ण करू शकतो. एक्झिट सर्वे पूर्ण करण्यासाठी परत एकदा सांगतोय की एक्झिट सर्वे पूर्ण करण्यासाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन मध्ये खात्री करून घ्यायची की सर्व विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ती अचूक म्हणजे बरोबर भरलेली आहे का नाही याची खात्री करून घ्यायची आणि ती माहिती पूर्ण करून घ्यायची. जर कुठली एखादी फील्ड जर तुमची अनकम्प्लीट असेल तर त्या विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते स्टुडंट क्लास 9 असेसमेंट मध्ये जे आहे तर त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर किंवा त्या विद्यार्थ्यासमोर कुठल्याही प्रकारचं जे ऍक्शन मध्ये जे त्यावेळेस साईन येता येईल आपल्याला की जसं की एडिटचं जे ऑप्शन आहे ते एडिटचं ऑप्शन येणार नाही. जर असं कधी एखाद्या विद्यार्थ्याचं तुम्हाला एडिटचं ऑप्शन येत नसेल तर त्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन मध्ये जायचंय, त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करून त्याची पूर्ण माहिती जी आहे ती अपूर्ण माहिती पूर्ण करून घ्यायची. ती पूर्ण करून घेतल्याच्या नंतर अपडेट करायचे. अपडेट केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याचं जे आहे स्टुडंट क्लास आणि असेसमेंट पूर्ण करून घ्यायचे आणि त्यानंतर परत ट्रान्झॅक्शन मध्ये यायचे. ट्रान्झॅक्शन मध्ये आल्याच्या नंतर स्टुडंट एक्झिट सर्वे जो आहे या टॅबवरती जाऊन जे आहे तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा अशा प्रकारे एक्झिट सर्वे जो आहे तो 1 बाय 1 पूर्ण करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ही जी माहिती आहे तर अशा प्रकारे जे आहे ते आपण विद्यार्थ्याचा म्हणजे एक्झिट सर्वे जो आहे तो पूर्ण करू शकतो. आपण पूर्ण केलेला एक्झिट सर्वे जर आपल्याला बघायचा असेल तर आपण जे आहे ते रिपोर्ट मध्ये सुद्धा जे आहे तर आपण आपले एक्झिट सर्वेचे जे डिटेल्स आहेत विद्यार्थ्याचा तर तो इथे आपण काय करू शकतो बघू शकतो आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा जे आहे ते आपण आपल्याकडे डाउनलोड करून ठेवू शकतो. हा रिपोर्ट डाउनलोड करणं गरजेचं आहे किंवा आपण डाउनलोड केला तर आपल्याला फायदा असा होतो की एखाद्या वेळेस जर आपल्याला आपल्या मॅनेजरला किंवा रिपोर्टिंग मॅनेजरला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी जे आहे तुम्ही हा रिपोर्ट जो आहे तो डाउनलोड करून त्यांना एक्सेल शीट पाठवू शकता. म्हणजे तुमचे विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला आपल्याकडे एक्सेल शीटच्या स्वरूपात आपल्याला मिळून जाते. आता आपण ज्या विद्यार्थ्याचा एक्झिट सर्वे भरलेला होता त्याची माहिती जी आहे तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला आपल्या एक्सेल शीट मध्ये जी आहे ती आपल्याला बघायला मिळून जाते. अशा प्रकारे जे आहे ते आपण आपल्या विद्यार्थ्याचा एक्झिट सर्वे जो आहे तो पूर्ण करून देऊ शकतो आणि त्याची माहिती जी आहे ती एक्सेल शीट सुद्धा डाउनलोड करू शकतो. ठीक आहे. थँक्यू.